मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. ग्रुप ई मधील सध्याच्या घडीला ही पहिल्या फेरीतील चौथी लढत, तर आजच्या रेग्युलर शेड्यूल नुसार हा 6वा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. महत्वपूर्ण लढत सुरू होते. यजमान संघ इन ऍक्शन सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले. पहिला बॉल बॅकफुटवर आले, समोर ड्राइव्ह करतात, मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत महत्वपूर्ण सामन्यात खातं खुलं झालंय ते फलंदाजी करणाऱ्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाचं. सलामीवीरांच्या भूमिकेत महेश आणि त्यांच्या सोबत तुलसीदास यांना आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर जय बजरंग मोहगर क्रिकेट संघाकडून संघनायकांना महेशची नियुक्ती केलेली आहे. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त विजय तिरुपती बॉयज खाटेकरचा. बॅकफुटवर आले, स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून प्लेस केला फटका. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत. लास्ट मोमेंटला प्रयत्न त्यांचा चांगला राहिला, यश त्यांना मिळालं. चेंडूला अडवण्यात आलं, तोपर्यंत 2 धावा आणि या महत्वपूर्ण सामन्यात 2 धाब्याच्या सोबतीनं तुलसीदास धुमाल यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं झालेलं आहे. 2च्या सोबतीनं धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 3. यानंतर ग्रुप सी मधील द्वितीय फेरीतील पहिल्या लढतीला आपण शुभारंभ करणार आहोत. बॅकफुटवर आले, जणू काय कॉपी पेस्ट फलंदाजी, कट केला यावेळेस. अवे फ्रॉम बॉडी शहरापासून दूर खेळले चेस फिल्डरसाठी, त्याला बेदून बॉल डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. वन टू का 4. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल डबल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावलेचा धावफलक सध्या वेगानं फ्लाय होत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. स्टेट बॅटनं फोर्स केला समोर, वाडा शॉट, 1 बॉन्स ओव्हर दी रोप, मिसेस बाय इंचेस. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑन क्लिअर करत असताना लागोपाठचा दुसरा चौकार. फेरीतील पहिला सामना ग्रुप सी मधून आपल्या भेटीला येईल. हा चेंडू पायात होता, अपील करण्यास भाग पाडलेले नॉस्टाकरेनला धावचीची संधी, मात्र तिचंही सोनं झालं नाही. दोन्ही फलंदाज सुरक्षित सेफ आपण बघत आहोत, बचावले गेलेले आहेत. निर्धाव चेंडून महत्वपूर्ण पहिलं षटक संपतंय. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. धावा संख्या आपण बघत आहोत. यजमान सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाची विदाउट लॉस 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. द्वितीय फेरीतील सी ग्रुप मधील पहिला सामना असेल बरडपाडा 11 बरडपाडा आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग असोळे. जसं सत्र संपेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, आपण मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. अक्षय गोलंदाजीसाठी, षटक दुसरं सध्या सुरू झालंय. जय बजरंग मोगर म्हटलं की कंप्लीट युनिट या टीमकडे आहे. पाहायचं यजमान संघाच्या विरोधात आता कशा पद्धतीने पलटवार केला जाईल. अमोल आहेत गोलंदाजीसाठी एसडीच. अमोल दुसऱ्या षटकात गोलंदाजी करता. स्पीडअप अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. भूषण अँड ऑल टीम. बरोबर 1:45 ला पहिला बॉल पडला. 4 मिनिटांचा वेळ तुम्ही पहिलं षटक टाकण्यासाठी घेतलाय, मात्र स्पीडअप गरजेचं राहील. गोलंदाजीसाठी अमोल तयार. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता, ऑन साइडला अक्रॉस द बॅट स्लॉक स्वीप. एक सिंगल सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला थ्रो चांगला आला. अपील धावचीसाठी, धावबादसाठी, आणि ते पंचाने स्वीकारलं. तुलसीदास धुमाल, मॅन इन फॉर्म, मॅन इन टच, डीपास टू द पवेलियन. फर्स्ट विकेट गोज डाऊन.
सांघिक सफलता मिळते फिल्डिंग करणाऱ्या अजय बजरंग मोगरला. तुलसीदास जुमाल यांच्या बॅटमधून चांगल्या वेगानं धावा येत होत्या. आवश्यकता नव्हती धावेची. प्रयत्न अनाठाई राहिला, अपयशी राहिला आणि सरते शेवटी ते धावचीतच्या स्वरूपात या महत्त्वपूर्ण सामन्यात माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या टचमध्ये होते, चांगल्या रिदममध्ये होते, मात्र धावचीतच्या स्वरूपात त्यांची पारी सध्या संपुष्टात आली आहे. न्यू बॅट्समन गणेश सध्या खेळण्यासाठी स्टार्कर एंडला दाखल झालेले पाहायला मिळतील. बॅटर्सला देखील रिक्वेस्ट आहे, आपण देखील थोडं फास्टली पोचा. तेरा धावा दाफलकावरती. पहिल्या चेंडूवरती सांघिक यश मिळतंय त्या ठिकाणी गोलंदाज अमोलला. चांगला थ्रो आला, विकेट किपरचं बॅकअप दमदार होतं आणि सरते शेवटी यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आला. शॉर्टर अप ड्रॅग लाईन राहिले त्या ठिकाणी. तुलसीदास धुमाल त्याच कारणाचा स्कोरले अंपायर सागर कापडी यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती एसटी रक्षकाकडून धावचीसाठी आणि त्यांची अधिकृत स्वीकृती आलेली आपण पाहिली. पहिलं सुयश मिळतंय न्यू बॅटर स्टार्कर एंडला खेळण्यासाठी गणेश. धावसंख्या 13 एका गड्याच्या मोबदल्यात. बॅकफुटवर आले, सॉफ्ट हँडली खेळतायत. बॉटमहँडचा अत्यंत सुंदर ऑफर बॅकवर्ड पॉईंटच्या फिल्डरला चकवलं होतं चेंडूनं. थ्रो थोडा खराब आला, बॅकअप आलं. बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्ररक्षक अनामोदाने ओव्हर रन झाला होता, तो जास्त पुढे निघून गेला होता. त्याच्या डोक्यावरून बॉल मागे चालला होता. एक्स्ट्रा कव्हरवरून इनफिल्डमधून बॅकअप आलं. तोपर्यंत एक सिंगल धाव इंडिव्हिज्युअल गणेशचं अकाउंट या मॅचमध्ये सिंगल धाब्याने खुलं झालंय. तर सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले ते सध्या 14 या आकड्यावर. शॉर्ट अप गुडलेंद होता, पूल करण्याचा प्रयत्न, टॉपेज बॉल मागे चाललाय. बॉलनं थोडंसं वळण देखील घेतलंय. स्कोर लेगचे फिल्डर लॉंग लेगच्या दरम्यान पोहोचलेले आहेत. तोपर्यंत मिळत आहेत त्या 2 धावा. 2च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती सध्याच्या घडीला 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या धावफलकावरती नियोजित. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातील हा 6वा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. बॅटची कडा होती, मात्र एसटी रक्षकाचं बॅकअप खराब आलं. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी सुटला होता, मात्र तदनंतर जी दुसरी संधी बनली त्या संधीचं सोनं करण्यात आलं. फलंदाज बाद माघारी परत आहेत महेश. बाटलक आपण पाहिले फलंदाज महेशचे. झेल सुटला होता, जसा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातावरती आदळला तो असा तो निसटला. फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज पासून थोडे दूर होते, लांब होते आणि तो चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला. त्याच कारणास्तव ते यष्टीचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत रघुनाथ. धावसंख्या 16. 16 वरती 2 झटके बसलेत. सलामीवीर मैदानाच्या बाहेर परतलेले आहेत सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाचे. स्टार्कर एंडला रघुनाथ. शॉर्ट बॉल फोर्स केला समोर, ताकदवान फटका, पॉवर फॅक फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे डावाचा पहिला तडाखा. सुरुवात दमदार रघुनाथच्या बॅटमधून. हा राजेशाही षटकार. ती सध्याच्या घडीला 22 आकड्यावरती. चार्ज बोन फलंदाजी पहिल्या चेंडूपासून. स्टार्कर एंडला सलामीवीर बाद झाल्यानंतर डाव कसा सावरायचा हे दाखवले रघुनाथनं. थांबले, फोर्स करण्याचा प्रयत्न, टॉपेज. आता झेलची संधी होती, मात्र एसटी रक्षकापासून बॉल थोडा दूर राहिला. सेफली ग्राउंडिंग होतोय, लँडिंग होतोय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. फलंदाज बाल बचावले गेलेत. बाट चेंज आता करण्यात आलेली आहे. पहिल्या बॉलवरती त्याच बॅटनं षटकार आला होता, त्यानंतर हा प्रयत्न होता झेल पकडण्याचा विकेट किपरचा, मात्र ते पोहोचू शकले नाही. नंतर गणेशनं बॅट चेंजची मागणी केलेली. षटक 2 संपली. धावसंख्या आपण बघत आहोत 11.00 धाव्याच्या धावगतीनं 22. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22. स्वतः संघनायक संघ कर्णधार भूषण भोईर येतात गोलंदाजी करता. कॅश प्राइज अनाऊन्स झालंय. गिरीजी बांगारा यांच्या वतीनं जर विकेट हॅट्रिक कॅरी केली तर 500चं त्यांचे वेलकम आपण करूयात. ऑल द बेस्ट आलंय जय बजरंग मोगरला. त्याचबरोबर कोरावलेकर चषकाला सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाला जे ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम आपण करूयात. विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्या वतीनं
500चा कॅश प्राइज आहे गोलंदाज भूषण भोईर करता. कॅप्टन संघनायक गोलंदाजीसाठी. पहिला बॉल मिस टाइम फटका, झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं. फलंदाज बाद, गणेश माघारी परत आहेत. 22ला तिसरा झटका सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावडे क्रिकेट संघाला. गणेशला माघारी धाडलेलं तिसरं शिवश मिळतंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय बजरंग मोहगर क्रिकेट संघाला न्यू बाटर मैदानामध्ये दाखल झालेत 5व्या क्रमांकावरती. सध्या फलंदाजी करता स्टॅकर एंडला एकनाथ. धावसंख्या 22, 3 धक्के आतापर्यंत या मॅच मध्ये बसलेत. स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष सुद्धा फास्टली केला थोडं. धावसंख्या 22, 22. न्यू बाटर एकनाथ सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. स्पीडअप गरजेचं आहे. लक्ष सुद्धा. सन्मान्य अतिथींचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं कोराळेकर चषकाच्या निमित्तानं प्रबोधाजी नाईक साहेब युवासेना ठाणे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर तथा नगरसेवक साहेबांचं आणि साहेबांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं या कोराळेकर चषकाच्या निमित्तानं फटाक्यांच्या आतिषबाजीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरसे स्वागत. साठी अपील झालं मात्र पंचांनी ते फेटाळलं. लेग बाय सिंगल. सुस्वा सदिच्छा भेट देण्यासाठी प्रबोधाजी नाईक साहेब युवासेना ठाणे मग त्याचबरोबर नगरसेवक आणि प्रबोधाजी नाईक साहेबांच्या समेत देणाऱ्या या धावफलकाला गती देणाऱ्या निर्णायक 2 धावा 2च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले ते सध्या 27. आतापर्यंत 27 आकड्यावर. नुकताच कोराळेकर चषकाच्या निमित्तानं ज्यांची सदिच्छा उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेली आहे ते प्रबोधाजी नाईक साहेब युवासेना ठाणे जिल्हा प्रमुख त्याचबरोबर नगरसेवक आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित झालाय. साहेबांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं पुनश्च एकदा क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. आतली कडा होती. लॉंगस्टॉपला आल्या धाबा 4 आणि 4 धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती पोहोचले आतापर्यंत 31, 31 या आकड्यावर. षटक तिसरं सुरू आहे. बाकफुटून आले. कट करण्याचा प्रयत्न करत होते. हलकीशी बॉलनं हरकत केली. लाईन जज करत आले नाही. मागच्या चौकारानंतर कमबॅक संघनायक भूषण भोईरकडून डॉट बॉल आपण बघत आहोत. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न तो देखील फसला. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू आणि या 2 निर्धाव चेंडू समेत धावसंख्या स्थिरावलेली आपण बघत आहोत. गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आक्षेप आता घेतला हे सिडीज. षटक तर संपलेलं आहे मात्र या बॉलवरती आक्षेप घेतलेला आहे तो फलंदाजी करणाऱ्या टीमने एसडीज. त्याच कारणासह ते चेक केलं जाईल थ्रू द हेल्प ऑफ आवर टेक्निकल टीम. बॅटिंग करणाऱ्या टीमने ती मागणी केली आहे चेक गोलंदाजीसाठी. फायर डिलिव्हरी. फक्त रीचचा वापर होतो त्याच कारणासह
थर्ड अंपायरचा निर्णय पोहोचलेला आहे. तिसरं षटक लागोपाठच्या 2 निर्धाव चेंडूंशी समाप्त झालेलं आहे. धावसंख्या 31-31, 10.33 ची धावगती. सुरुवात विकेटनं झाली होती, मात्र या षटकात धावसंख्येचा चांगला वेग देखील आपण पाहिला. 3 षटकांच्या अंती 31 धावफलकावरती अंतिम षटक गोलंदाजीसाठी पाहिलं तर चौथ्या षटकात संघ कर्णधाराने नियुक्त केलंय यंग टॅलेंट नयनला. चौथं षटक सुरू झालंय. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत जर्सी नंबर 33 नयन. पहिला बॉल नयनचा ऑफस्टंपच्या बाहेर अगदी पुढ्यात होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. फसला धावचीची संधी नॉनस्ट्रॅकर एंडला. त्या संधीचं नयननं केले सोनं. फलंदाज धावबाद. आणखीन एक झटका सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाला. सांघिक सुयश पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर 31 धावा. ऑन साइडला पॉवर पॅक फटका. बॉल फिनिश होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काउंटर अटॅक सिक्सर. धावसंख्या सध्या फ्लाय होत असताना गतिमान होत असताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावडे क्रिकेट संघाचे आपण बघत आहोत 37 आतापर्यंत 37. क्लीन बोल्ड युमी साहेब डेफिनेटली मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाज नयननं ऑफ टिक उखाडली. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. आणखीन एक झटका सध्या बसलाय सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावलेला. 37ला सध्या 5 लॉस. निर्णायक चौथं षटक सुरू. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. नयननं कमालीचं कमबॅक एक षटकार त्याच्या अगेन्स्ट आल्यानंतर केलेलं आहे. ती फिल्डिंग करणाऱ्या जय बजरंग मोहगर क्रिकेट संघासाठी स्पीडअप गरजेचं राहील. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग नाही. बॅटच्या टोनला एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. फिल्डरवरती दबाव टाकला. त्याच कारणासह दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेली आपण बघत आहोत. कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 39. 39 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. निर्णायक षटक नयनचं सध्या सुरू असताना स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅट्समनला फॉलो केलं गेलं. फ्रंट लेग पुढे आणला होता. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो. फसला आपण बघत आहोत. गती थोडी कमी आहे वयाच्या तुलनेत गोलंदाज नयनकडे, मात्र अचूकता या षटकात त्यांना दाखवलेली आहे. शॉर्ट बॉल आता बाउन्सरवरती अचंबित केलं. सरप्राईज केलं. आश्चर्यचकित केलं ते फलंदाजाला. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. धावसंख्या डॉट बॉलच्या सांगतेनंतर स्थिरावलेले आपल्याला पाहायला मिळते. 39-39. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. पहिलं सत्र संपलंय. 39 बनवलंय यजमान सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावलेनंतर 40 धावेचं टार्गेट महत्वपूर्ण द्वितीय सत्रात सेट झालंय ते टीम जय बजरंग मोगर समोर. यानंतर होणारा जो सामना आहे ग्रुप सी मधील 2 विजेते संघ पहिल्या फेरी दरम्यान आमने सामने असतील. जय बजरंग असोले कॅप्टन आणि त्यांच्या समेत बरडपाडा 11 बरडपाडा कॅप्टन. या फासले आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. यानंतर मान्यवरांचा सन्मान सोहळा देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. दोनही संघांच्या संघ कर्णधारांना आयोजन समितीच्या वतीनं विनंती आहे आपण लगेचच टॉस साठी टॉस कपास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायची. बरडपाडा क्रिकेट संघाचे संघ कर्णधार उपस्थित झाले. त्याचबरोबर जय बजरंग असोळेचे कॅप्टन उपस्थित झालेत. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल यानंतर आपण संपन्न करत आहोत. प्रभुदाजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल यानंतर आपण संपन्न करत आहोत.
बरटपाडा आणि आसोड या दोन संघांदरम्यान यानंतरची दुसऱ्या फेरीची लढत असेल आणि तिच्या नाणेफेक संपन्न करण्यासाठी प्रभुदत्तजी नाईक साहेब यांची उपस्थिती मिळालेली आहे. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आताच ते मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. छापा अशा पद्धतीने त्यांची मागणी आणि काटा ही नाण्याची बाजू आपण बघितली. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रभुदासजी नाईक साहेबांना विनंती असेल, आपण इतक्या दुरून खरं तर आज तुमचा नियोजित दौरा पुण्याला होता, तिकडनं तुम्ही या कोरावळेमध्ये इथे खरं तर उपस्थित झालेले आहात आणि क्रिकेट म्हटलं की भिवंडीच्या प्रत्येक गावामध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि तुम्ही स्वतः एक अत्यंत चांगले गोलंदाज फलंदाज राहिलेले आहेत. भादवड संघाकडून तुम्ही खेळलेले आहात. त्याचमुळे या क्रीडा सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या सगळ्या युवकांना तुमचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम मी माझ्यातर्फे या कोरावळेकर चषक आयोजक तुळशीदास धुमाळ व त्याचे सहकारी सर्वांचा हार्दिक ऋणी आहे. तुम्ही आम्हाला बोलवलं आणि जो मान सन्मान दिला. खरं म्हणजे दरवर्षी मी या स्पर्धेला येतो. दरवर्षी काही ना काही आपल्याला नवीन पाहायला मिळतं. हे ग्रामीणचं क्रिकेट आज ज्या पद्धतीने सामने भरवले जातात, शहरी क्रिकेटला लाजवेल अशा पद्धतीने सामने इथे भरवले जातात आणि निपक्षपातीपणाने अक्षरशः इथं खेळलं जातात. मी बघतोय आता तुळशीदास स्वतः खेळतोय, पण अंपायर वगैरे डिसिजन दिला, एकदम कुठलीही पार्शलिटी नाही केली त्यांनी. त्याबद्दल अंपायरचा पण हार्दिक आभारी आहे. आणि तुळशीदास आहे हा माझा तर आवडताच आहे, पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचंही विशेष प्रेम आहे. तो सतत गावासाठी काय ना काय धडपड करत असतो. ह्याही काळात त्यांनी गावासाठी काहीतरी 30-40 लाखाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे. खरोखर त्याचे आभार आहे. इतक्या कमी वयामध्ये त्याची ही धडपड पाहून नक्कीच तो पुढे जाईल. आणि पुन्हा एकदा मी तुळशीदास धुमाळ व त्याचे सहकारी यांचा शतशः आभारी आहे. आणि मी तुम्हाला इंटरप्रेट करतो की मी पुण्याला नाही ठुण्याला गेलो होतो. आज युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे साईनाथ भोईर, त्याचं आज हळदी समारंभ होतो, तिकडे गेलो होतो. आधी तिकडे गेलो आणि येताना बरं मग निवांत आपल्याला वेळ देता येईल. पुन्हा एकदा हार्दिक आभारी. धन्यवाद साहेब. अत्यंत चांगलं मोलाचं मार्गदर्शन साहेबांचं आपल्याला मिळालं. थोडं अपश्रवण झालं होतं. साहेब ठुणे म्हटले, मला पुणे वाटलं आणि त्याचमुळे तो उल्लेख तिकडे केला गेला. हरकत नाही. साहेबांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. सिद्धिविनायक कोरवळे आणि त्यांच्या विरोधात मोहघर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघतो, ज्याचं पहिलं सत्र संपलं. 39 धाबा धावपलकर जोडलेले आहेत. 40 धाबांचं लक्ष गाठायचं आहे मोहघरला. यावेळेस मागे जायचं असताना रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न फलंदाज तिकडे करत होते. कैलाश आणि ओमकार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. ती म्हणजेच मोहघर संघाच्या वतीने भूषणजी भोईर याने बांधणी केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. MGCA अर्थात मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी ही अत्यंत मोठी मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ग्रामीणची स्पर्धा इथे साजरी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस इथे हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक जिकडे उभे होते त्याच्या बाजूने चेंडूला काढलेला आहे आणि याचबरोबर चेंडू थेट सरळ आमच्या एंट्री गेटमध्ये जातोय. सीमारेषा भेदली गेलेली आहे. हा चौकार. ची पंढरी मांडली जाते. त्यातच साहेबांचं गाव भादवड यांना सुद्धा क्रिकेटचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबर साहेबांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी खूप काही खरं तर गोष्टी मला माहीत आहेत. त्यांचा बॅकग्राऊंड बऱ्यापैकी माहीत आहे. स्वतः एक अत्यंत चांगले क्रीडाप्रेमी, चांगले क्रिकेटचे खेळाडू राहिलेले आहेत. त्याचबरोबर आध्यात्मिक वारसा गेली अनेक वर्षापासून त्यांच्या वडिलांच्या वतीने जपला गेलेला आहे. राजकीय नेतृत्व देत असताना समाजकारण कसं करावं हे धडे त्यांना अगदी लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहेत. अर्थात हरिभक्तपरायण मदनबुवा नाईक त्या परिसराचं एक अत्यंत चांगलं नेतृत्व, संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत. लेंथ जजमेंटल एरर ज्याला आपण म्हणू त्या पद्धतीने ते फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. लांबी जर तुम्हाला हेरता आली नाही एक फलंदाज म्हणून, तर मग तुम्हाला ठरवता येत नाही की फॉरवर्ड करून म्हणजे पुढे जाऊन खेळायचं आहे की बॅकवर्डला येऊन खेळायचं आहे, काय करायचं नेमकं.
त्यामुळे मग पदलालित्यावर त्याचा बराच परिणाम होत असतो आणि मग काही फटके कुचकामी तिथून निघत असतात. तेच आतापर्यंत आपण पाहिलेले धावपलक इथून पुढे जात आहे. 7 धावा धावपलकावर बनवायच्या 40 या अगोदरच्या सामन्यामध्ये यंग ब्रिगेड घेऊन जगदीश भाग्यवंत उतरले होते. त्यांनी 50 धावा तिकडे चेस केल्या होत्या. युवा सेना ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेब आणि सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. असं म्हणतात की तुम्ही खूप कर्तृत्व गाजवलं म्हणजे तुमचे हात अगदी आभाळाला जरी लागले तरी पाय जमिनीवर हवेत आणि हे व्यक्तिमत्व असंच आहे की ज्यांचे पाय नेहमी जमिनीवर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत याला फार मोठं महत्त्व आहे. आणि आनंद वाटण्याचं हे जे कार्य आहे गेली अनेक वर्षापासून प्रभुदासजी नाईक यांच्या वतीने केलं जात आहे. स्मित हास्य नेहमी हसरा चेहरा त्यांचा मी जितक्या वेळा त्यांना बघितलेलं आहे तितक्या वेळा त्यांचं पाहिलेलं आहे. त्याचमुळं जीवन जगण्याची आणि त्याचबरोबर आनंददायी जीवन जगण्याची कला आत्मसात केलेले हे व्यक्तिमत्व प्रभुदासजी नाईक साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. पहिलं षटक संपले ज्यामध्ये 8 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघत आहात. धावा बनवायच्या आहेत 40. त्याचमुळे इथे थोडी आक्रमकता आता स्वीकारावी लागेल फलंदाजांना. फक्त आणि फक्त रक्षात्मक रीतीने खेळून जमणार नाही. मी वाट बघतो भूषण भोईर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी कधी येतील, कारण हे असं व्यक्तिमत्व आहे. MS11 चापेवाडी संघाला नेहमी सौजन्यकृत करत असतात. मोठ्या मोठ्या स्टेजमध्ये चापेवाडी संघाचं पुरस्कर्ते ते बनत असतात. त्याचबरोबर प्रभुदासजी नाईक साहेबांची ही कमेंट आलेली आहे की भूषण भोईर यांची फलंदाजी पाहण्यासाठी साहेब सुद्धा उत्सुक आहेत. त्यामुळे बघूया आता भूषण मैदान कधी गाठतात. परंतु ते सगळं करत असताना तुमच्या बॅटिंगची ऑर्डर डिस्टर्ब करू नका, हा सुद्धा सल्ला असेल. अदरवाईज सामना तुमच्या विरोधात कदाचित जाईल. करण क्रमांक 2चं षटक घेऊन आलेले आहेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. थोडा फ्रंट लेग पुढे सरसावला होता. चेंडूच्या पिच पर्यंत गेले होते. कधी कधी आपण एखाद्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत असतो त्याचा आपल्याला अनुभव असतो. समजा एखादा सांगीतिक भाषेत जर बोलायचं झालं तर एखादा वादक असतो, तो जर एखाद्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये गेला आणि त्या स्टेजच्या बाहेर असला तर त्याच्या अंगात आपोआप संचारत असतं. त्या पद्धतीने प्रभुदासजी नाईक साहेबांना वाटत असेल ज्या पद्धतीचं क्रिकेट ते बघतात मैदानाच्या आतमध्ये जाऊन बॅट पकडून फलंदाजी करावी की काय. अधिक वेगाने गोलंदाजी करतोय. करणने आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर ओमकार आहेत. ओमकार म्हटलं की गणपतीचं दुसरं नाव आहे. चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, परंतु आतापर्यंत त्यांना ती व्यवस्थितरित्या पार पाडता आली नाही. यावेळेस ड्राईव्हचा फटका खेळतात. डीपमध्ये रघुनाथ उपस्थित आहेत. वाकून चेंडू उचलून फेकेपर्यंत ह्या 2 धावा भरधा वेगाने पूर्ण केले गेलेले आहेत. कैलास डेंजर एंडला होते आणि तो धोका त्याने वेळीच ओळखला. त्याचबरोबर आपल्या पावलांचा वेग त्याने वाढवला आणि दुसरी धाव इथे जीव मुठीत धरत असताना पूर्ण केलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील. यावेळेस इथे टॉप एज लागते. मागच्या बाजूने चेंडू मार्गस्थ होतोय. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षकाने जर चेंडू चेक केला नसता, त्यामध्ये जर तिकडे प्रतिरोध निर्माण केला नसता तर भरधाव वेगाने चेंडू ब्लॅक स्क्रीन कडे गेला असता आणि तो नशिबाचा चौकार ठरला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही थारा नाही. किंतु और परंतु को जगा नाही है असे बाबे सर नेहमी म्हणतात. अँड देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे क्रिकेट हा खेळ वास्तववादी आहे. मैदानाच्या आतमध्ये जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. परिस्थितीला अनुसरून असताना तुम्हाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि डिसिजन मेकिंग मध्ये तुमच्या फ्लेक्झिबिलिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. संघ खेळतो त्यामुळे मैदानाच्या बाहेरून सुद्धा सूचना येतात. पायांमध्ये ठेवलेला चेंडू यावेळेस क्रॅकिंग ऑनड्राचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून फटका सीमारेषेपर्यंत जाईल असं वाटत असताना क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतायत. द्रुत गतीने चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवतायत त्यानंतर फेकी करतायत. एक धाव याचमुळे इकडे पूर्ण करत असतानाची संधी दोन्ही फलंदाजांना मिळते. धावफलक यामुळे पुढे गेले. एकूण धावा आहेत त्या म्हणजेच 12. या वर्षीच्या आयोजनामध्ये खेळत असताना मोगर संघ आपण बघतो, त्यामुळे त्यांनाही थोडा वेळ त्यांच्या संपूर्ण संघाला द्यावा लागेल. इथेही ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. ज्या एक्सलरेशनची गरज आहे ते एक्सलरेशन इथे करता येत नाही फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून असताना धावफलक ग्रॅज्युअली पुढे घेऊन जात आहेत. इथे 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर 7.00च्या सरासरीने 14 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. मुख्य व्यासपीठावर पुन्हा एकदा इथे आमचे
विराजमान अतिथी दाखवले जात आहेत. सदा हास्यमुद्रा ज्यांची असते ते सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेब युवासेनेचे ठाण्याचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांचे दोन्ही सहकारी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ यानंतर असणार आहे आणि 2 षटकांमध्ये 26 धावांची गरज असेल. 13.00च्या धावेच्या सरासरीने इथे 26 धावा बनवाव्या लागतील. या स्पर्धेला अनेक विविध क्षेत्रामधून मान्यवरांनी आजपर्यंत भेटी दिलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील काही मान्यवर इकडे आले, ज्यामध्ये दिगंबरजी पोटे सर यांच्या नावाचा उल्लेख आम्ही निश्चितच करू शकतो. क्रीडा क्षेत्रामधून, उद्योग क्षेत्रामधून कालच्या दिवसामध्ये मयूरजी पिसेकर बदलापूरवरून या स्पर्धेच्या भेटीसाठी आले होते. प्रभुदासजी तुमच्या अगोदर मुरबाडमधून ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष आप्पा घरत थोड्या वेळापूर्वी इथून निघून गेलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर इथे आलेले आहेत. अग्निशमन दलाचे काही कर्मचारी या स्पर्धेच्या भेटीसाठी आलेले आम्ही पाहिलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामधून काही कर्मचारी इथे या स्पर्धेच्या भेटीसाठी आलेले आम्ही पाहिलेले आहेत. आणि कोरावडे गावामधून काही होतकरू तरुण की ज्यांची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये वर्णी लागलेली आहे. आणि पोलीस दलामध्ये भरती करून घेणं किंवा भरती होणं हे फार कठीण काम आहे. मैदानाच्या आतमध्ये एक्सलरेशन देण्याचं काम कठीण वाटत होतं, परंतु ते सोपं जर कोणी केलं असेल तर कैलाश नावाच्या या फलंदाजाने केलेलं आहे. पायामध्ये ठेवलेल्या चेंडूला लॉफ्ट केलेलं आहे, बॉटम हँडची प्रचंड ताकद वापरली आणि या वेळेस इथे मिडविकेट सीमारेषा ओलांडताना चेंडूला आपण पाहिलेला आहे. हा फटका भारदस्त दर्जेदार षटकार. मॅचेत अर्धा पल्ला गाठलाय, आणखी अर्धा पल्ला गाठायचाय. आतापर्यंत जितक्या बनलेल्या आहेत यानंतर तितक्याच बनवायच्या आहेत. इथे शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि क्रिकेटमध्ये एका चेंडूवर तुम्ही जर चूक केली तर त्याच चेंडूवर तुम्हाला ती दुरुस्त करता येत नाही. झालेल्या चुकांमधून तुम्ही बोध निश्चितच घेऊ शकता. चुकीला माफी नाही आणि नशिबाची साथ मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. 4+1 अर्थात हा 5 फॉर पंजाब. 15 धावांची यानंतर गरज आहे. यावेळेस आणखी एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. हा झेल सुटलाय. दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण आपल्याला सगळ्यांना माहित आहे. बऱ्याचदा आलेल्या संधीचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. असं म्हणतात की संधी मिळत नसेल तर ती निर्माण करा. निर्माण केलेल्या संधीचा स्वतःच्या हितासाठी, त्याचबरोबर क्रिकेटचा विचार केला तर संघ हितासाठी वापर करा असं आपण म्हणू शकू. परंतु इथे या संधीला व्यवस्थितरित्या वापरता आली नाही. हातातून निसटलेली संधी ही तुम्हाला अनुभव निश्चितच देऊन जाते, परंतु पुन्हा एकदा संधी केव्हा निर्माण होईल ही अनिश्चितता आहे. त्याचमुळे आलेल्या प्रत्येक संधीला योग्य रीतीने वापरणं आपलं कर्तव्य आहे. ती कर्तव्यपरायणता मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षकाच्या वतीने दाखवली गेली नाही आणि याचबरोबर एक धाव इकडे मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाईल. 14 धावांची आणखी गरज आहे. गोलंदाज समीर. यावेळेचा फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. सूर आता सापडत चाललेला आहे फलंदाजाला. जे फलंदाज अडखळत फलंदाजी करत होते त्या फलंदाजाच्या बॅटमधून आता चांगलं टायमिंग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 2 धावा इकडे धावपलकर जोडल्या जातील. 28 धावा धावपलकर आहेत. 12 धावांची गरज आहे. चेंडू किती शेष आहेत या षटकात? ते 3 झालेत, म्हणजे 9 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत ओमकारने आतापर्यंत एकही चौकार षटकार दाखवला नाही, परंतु एकेरी दुहेरी धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि विना सायास एक धाव इकडे मिळते. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावर खेळत असताना त्यावेळेस 2 शक्यता फार मोठ्या असतात. एकतर त्या परिस्थितीची तुम्ही सुपरिचित असता, त्या परिस्थितीचा वापर कसा करता हे फार महत्वाचं आहे आणि तो करत असताना प्रेक्षकांचं अपेक्षांचं जे ओझं आहे ते ओझं तुम्ही कसं मॅनेज करता ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावलेत. भरधाव वेगाने ही दुसरी धाव इथे पूर्ण करत असताना डेंजर एंडला कैलासला आपण पाहिलेलं आहे. कैलास या युनिट मधील अत्यंत जबाबदार खेळाडू आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तो लढलेला आहे, संघर्ष त्याने चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे. फक्त आक्रमकतेने न खेळता आपल्या पार्टनरच्या धावा पूर्ण करण्यामध्ये तो स्वारस्य दाखवतोय. यावेळेस लॉफ्ट केलेला आहे. पायचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. हा झेल टिपला जाईल का? हो, टिपला गेलेला आहे.
इथेही दुसरा प्रयत्न करावा लागला आणि याचबरोबर फलंदाज ओमकार यावेळेस बाद झालेले आपण पाहू शकू आणि बहुचर्चित फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत भूषण भोईर. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकू. समीरचं हे क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे फेकलं गेलं आपण बघत आहात आणि स्ट्रायकिंग एंडला यावेळेस भूषण भोईर आलेले जर्सी नंबर 1, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये चेक 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 हॅलो चेक 36 धाबा धावपल आहे 4 चेंडू आणि 4 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवर 1 धाव बनवायची सामना जिंकण्यासाठी. आहे भूषण भोईर अँड टीम अर्थात मोहगर या संघाने. अनेकांची इच्छा होती भूषणने मैदानाच्या आतमध्ये जावं, ते गेले आणि सामनाही जिंकला. सामना जिंकला त्यांच्या भावाने. कैलास मैदानाच्या आतमध्ये चांगले लढले आणि बाद होण्यापूर्वी कैलासच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला होता. जवळजवळ 20 धाबा त्याने धाव